रील्स आणि शॉर्ट्स भयानक सत्य आज आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायचं. रील्समुळे आणि शॉर्ट्समुळे काय होतं. आल्वर ESIC हॉस्पिटल राजस्थान आणि एम्स दिल्ली रिसर्च सेंटरनुसार हे जे न्यूज ते दिसते तुम्हाला साईडला न्यूजपेपरमध्ये आलेली कटिंग आहे त्यावर तुम्ही पाहू शकता. फक्त 30 मिनिट रील्स बघणं सुद्धा आपल्या मेंदूसाठी आपल्या ब्रेनसाठी किती धोकादायक आहे ते रिसर्च थ्रू प्रूफ करून दाखवलेलं आहे. त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे, हॉस्पिटलमध्ये जे नीट एक्झाम पासआउट होऊन गेले जे स्टुडंट असतात जे डॉक्टरेटचे स्टडी करतात तसे 140 स्टुडंट त्यांनी निवडलेले आहेत जे हुशार आहेत आणि त्यांच्यामध्ये सुद्धा A आणि B ग्रुप असे 2 ग्रुप पाडलेले आहेत. A ग्रुपला 30 मिनिट व्हिडिओ बघण्याची परमिशन म्हणजे रील्स बघण्याची परमिशन सोशल मीडिया वापरण्याची परमिशन दिलेली आहे आणि जे बाकीचे जे रिमेनिंग B ग्रुप आहे त्यांना सोशल मीडिया न वापरता आपली डेली रुटीन चालवण्यासाठी सांगितलं आहे. मग शेवटी त्याचा रिझल्ट असा दिसून आला की जे रोज 30 मिनिट जे रील्स बघताय त्यांचं जे मेमरी पॉवर आहे किंवा त्याचं थिंकिंग ॲबिलिटी आहे आणि अंडरस्टँडिंग ॲबिलिटी असेल किंवा जो मागचं काही झालेलं ते आठवण्याची कॅपॅसिटी आहे ती कमी झालेली होती. म्हणजे ते कॉन्सन्ट्रेट नाही करू शकत होते. अभ्यासावरती त्यांचं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा कमी होतं. आणि जे रील्स न बघणारे त्यांचं डेली रुटीन नॉर्मल विदाऊट मोबाईल जे चालू होतं असा B ग्रुप ते नॉर्मल जे मागं काही झालेलं आहे ते सुद्धा त्यांच्या डोक्यात होतं. म्हणजे बॅकवर्ड मेमरी जो असतं आपण जे अगोदर स्टडी केलेले बऱ्याच दिवसापर्यंत त्यांच्या डोक्यात ते होतं आणि त्यांचं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा स्टडीमध्ये पटकन लागत होतं. म्हणजे पटकन समजत सुद्धा होते. कन्सेप्ट जेव्हा ते रीड करतात तेव्हा ते क्लिअर होतं. पण ते ग्रुप यायचं तसं नव्हतं कारण की ते रील्स बघणार होते. म्हणजे फक्त 30 मिनिट रील बघून सुद्धा एवढा घातक परिणाम आपल्या ब्रेनवरती होतो हे रिसर्चनुसार काही डॉक्टर लोकांनी शोधून काढलेलं आहे. त्या डॉक्टरांनुसार ते डॉक्टर रिसर्चमधून असं सांगतात जेव्हा आपण रील्स बघतो शॉर्ट्स बघतो तेव्हा फास्ट स्पीडमध्ये त्याला स्क्रोलिंग करतो. स्क्रोलिंग केल्याबरोबर आपल्याला आनंद तर मिळतो पण प्रत्येक वेळी प्रत्येक कंटेंट बदलत जातं. म्हणजे कधी कॉमेडी येतं कधी म्हणजे वेगवेगळे असे कंटेंट येतात. डान्स येतं मध्येच सिंगिंग येतं काहीतरी फनी येतं. असं बघून बघून ना आपला मेमरी कॅप्चर नाही करू शकत एका ठिकाणी स्थिर नाही राहू शकत. प्रत्येक बदलत्या कंटेंटमुळं आपल्या ब्रेनवरती जोर पडतो ताण येतो आणि ब्रेन ओव्हरलोड होण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे ॲट अ टाइम कितीतरी गोष्टी तुम्ही एकदम फास्टमध्ये करत असता त्यामुळे ब्रेन एका ठिकाणी स्थिर होत नाही कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही. आणि जेव्हा आपण अभ्यासाला बसतो तेव्हा आपली जी ॲक्टिव्हिटी असते ती एकदम स्लो असते. पहिल्यांदा रीडिंग करणं अंडरस्टँडिंग करून घेणं मग त्याला लर्न करणं हे प्रोसेस हळूहळू असते आणि रील्स बघण्याची प्रोसेस एकदम फास्ट असते. फास्ट स्क्रोलिंग असते त्यामुळं एक ब्रेनला सवय लागलेली असते फास्ट स्पीडमध्ये कंटेंट चेंज होण्याची. आणि अभ्यासाच्या बाबतीत तसं नाही. मग आपलं एकदम स्लो चाललेलं असतो. एखादी पेज रीड करायचा त्यातून पॉईंट्स काढायचे मग ते स्लो प्रोसेस असते. फास्ट प्रोसेस उलट स्लो प्रोसेस याच्यामध्ये खूप डिफरन्स पडतो. त्यामुळं आपण स्टडीवरती कॉन्सन्ट्रेट नाही करू शकत आणि केलेला अभ्यास जास्त दिवसापर्यंत डोक्यात सुद्धा नाही ठेवू शकत. फक्त एकमेव कारण म्हणजे फास्ट स्क्रोलिंग होणारे तुमचे रील्स आणि शॉर्ट्स. त्यामुळं आपला ब्रेन प्रॉपर वर्क नाही करत प्रोसेसिंग नाही करत वर्किंग ब्रेन आपला कमजोर होतो. त्यामुळं रील्स आणि शॉर्ट्स बघण्यापेक्षा एखादी लॉंग व्हिडिओ बघितला तर एखादी वेळेस ठीक राहील पण ते पण जास्त मोबाईलचं ॲडिक्शन हे आपल्यासाठी घातकच आहे. फक्त स्टुडंटसाठीच नाही तर वर्किंग पर्सनला सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे आपला ब्रेन रील्समुळे फास्ट स्क्रोलिंग करतो त्यामुळे एका ठिकाणी फोकस नाही करू शकत आणि एका ठिकाणी फोकस नाही करू शकत. अशा टाईमला आपण जे काही स्टडी करतो तेव्हा आपल्याला फोकस करावं लागतं कॉन्सन्ट्रेट करावं लागतं आणि मग आपण फोकस नाही केलं कॉन्सन्ट्रेट नाही केलं तर अशा गोष्टी जास्त काळापर्यंत आपल्या डोक्यात राहणार नाही आहेत. म्हणून तुम्ही जेवढं काही स्टडी करता तेव्हा याच्यामुळं रील्समुळं शॉर्ट्समुळं डिस्ट्रॅक्ट होतो. म्हणून रील्स आणि शॉर्ट्स बघण्यापासून लांब राहा.